आपल्या या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर या दिशेने तुमच्या सकारात्मक विश्वातील लहरींना तुमच्या बाजूने खेचण्यासाठी तुम्ही कोणत्याही दैवताचे नाव, दैवी शक्ती आपल्याकडे स्थिर राहण्यासाठी, म्हणजेच आपल्याकडे संपत्ती, सुख, समाधान ही सर्व आपल्याकडे सकारात्मकदृष्ट्या उपलब्ध व्हावं, रुबाबदार असं आपलं व्यक्तिमत्व घडावं, यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा कोणत्याही दैवताचे नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचीच भीती वाटू लागेल, कारण कुटुंबातील अशा काही समस्या ज्या तुम्ही कोणाला सांगू शकत नाही आणि स्वतःच सोसू शकत नाही, कारण रक्ताच्या या दुहेरी कात्रीत तुम्ही अडकले आहात आणि ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि जीवापाड प्रेम केले त्यांनीच ऐनवेळी फिरवलेली पाठ. यामुळे तुमचे मन आता दगडासारखे झाले आहे. कधीकधी रात्रीच्या शांततेत तुम्ही स्वतःला विचारले असेल की देवा, मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच नशिबात इतकी कठीण परीक्षा का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता या बाप्पा देणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या नशिबावर विश्वास असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आपण पुढे जाऊया. राशीच्या व्यक्तींना कधी कोणासमोर हात पसरणे, म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तींना कोणासमोर हात पसरणे आवडत नाही, पण बाप्पा आता स्वतःहून तुमचे हात सुखाच्या झोळीने भरायला सुरुवात करत आहेत. तुमच्या आयुष्यात अशा अनेक सुप्त गुणांना वाव देतील. उघड्या डोळ्यांनी कोणासमोरही मांडू शकत नाही किंवा सिंह राशीचे व्यक्ती सूर्याच्या प्रभावामुळे अतिशय तेजस्वी असतात. त्या आपले दुःख कोणासमोरही मांडत नाहीत, कारण त्यांना दयेवर जगणे आवडत नाही. कधी रात्रीच्या शांत वातावरणात नशिबाला आणि देवाला जाब विचारला असेल, देवा, मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच वाट्याला इतकी खडतर परीक्षा का? ज्या लोकांनी तुमच्या माणुसकीचा किंवा तुमच्या हतबलतेचा चुकीचा फायदा घेतला, त्यांनी तुमच्या मनात निर्माण केलेली ही अस्वस्थता मी पूर्णपणे समजू शकते. पण तरीही तुम्ही सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर एक गंभीर असा मुखवटा घेऊन जगासमोर पुन्हा उभे राहता. हे जे तुमचे अपार धैर्य आहे, ही जी तुमची न संपणारी जिद्द आहे, तीच तुमची खरी आध्यात्मिक ताकद आहे. सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवावे की ईश्वराच्या दरबारात तुमच्या प्रत्येक कष्टाची, प्रत्येक अश्रूंची नोंद घेतली जाते. ही श्रद्धा तुम्हाला या दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढणारी आहे. तर अंगारकी संकष्टी सिंह राशीसाठी खऱ्या अर्थाने न्यायाचा आणि सुखाचा असा दिवस असणार आहे. 6 जानेवारीला होणारा हा ग्रहांचा साक्षात पालट तर वरदान आहे. मंगळ ग्रहाचा स्वामी असलेल्या अंगारकी दिवशी सिंह राशीच्या कुंडलीत आपल्या एक अत्यंत प्रभावी आणि राजेशाही योग असे येत आहेत. तर सूर्य आणि बुध यांच्या युतीने तुमच्या राशीत बुधादित्य योग अधिक सक्रिय होत असून मंगळाचे तेज तुमच्यातील मरगळ झटकून टाकेल. ग्रहांची ही स्थिती अशा दर्शवते की जे लोक तुम्हाला आजवर तुच्छ लेखत होते, ज्यांनी तुमची हतबलतेची चेष्टा केली, त्यांना आता तुमच्या समोरून मान झुकवावी लागेल. तुमच्या जीवनातील हा काळ आता पूर्णपणे संपणार आहे. सिंह राशी ही स्थिर रास असल्याने तुम्हाला बदल स्वीकारायला थोडा वेळ लागतो, पण आता निसर्गच तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे. जे तुम्हाला बाप्पाच्या या चमत्काराची अनुभूती घ्यायची असेल तर आत्ताच कमेंटमध्ये तुमच्या कुलदैवताचे नाव लिहा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. सिंह राशीच्या व्यक्ती खूप मोठ्या मनाच्या असतात. त्या समोरच्या चुका लवकर माफ करतात, पण याच गोड स्वभावाचा लोकांनी फायदा घेतला. तुमच्या घरातील सुखशांती हरवली होती, रात्रीची झोप उडाली होती आणि प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागत होता. ही अंगारकी चतुर्थी तुमच्या मनातील ही भीती मुळापासून फेकून द्यायला लावेल. ग्रहांचे हे शुभ भ्रमण तुमच्या आयुष्यात एक नवीन उमेद आणि किरण घेऊन येतील. ज्या कामांमध्ये तुम्हाला सतत अपयश येत होते, तिथे आता नवीन मार्ग तुम्हाला मिळतील. बाप्पांचे वाहन उंदीर जसा हळुवारपणे मार्ग काढतो, तसंच तुमच्या आयुष्यातील गुंता हा हळूहळू सोडवणार आहोत.
तर पूर्ण श्रद्धेने स्वतःला बाप्पाच्या चरणी अर्पण करा. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनातील भावना कमेंटमध्ये मोकळ्या करा. सिंह राशीच्या माझ्या बांधवांनो, हा काळ तुमच्यासाठी खरंच न्यायाचा आहे. 6 जानेवारी ही चतुर्थी तुमच्यासाठी साक्षात नशिबाचे दार उघडणारी चावी आहे. तुमच्या जीवनातील जुने वाद मिटतील, अडकलेले प्रश्न मार्गी लागतील आणि समाजात तुम्हाला पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळेल. तुमच्याकडून जे काही गमावलं होतं, हरवलं होतं, ते आता पुन्हा मिळेल तुम्हाला. या ग्रहांच्या हालचालीतून तुम्हाला मिळणारे हे स्पष्ट संकेत तुमच्या राशीत आता मंगळाचे धैर्य आणि सूर्याचे तेज एकत्र येणार आहे. हे सामर्थ्य तुम्हाला कोणत्याही संकटापासून दूर करणार आहे आणि तुम्हाला हे संकटांना मात करणार आहे. त्यामुळे तुम्ही आता पुढे जात आहात. तुम्ही फक्त हार मानू नका. ज्यांनी तुमच्यावर दगड टाकले तेच आता दगडाचा उपयोग करून आता तुमच्या यशाचा महाल उभा करायची वेळ आलेली आहे. ही प्रेरणा तुमच्या मनात साठवून ठेवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या श्रद्धेचा विजय आता अगदी जवळ आहे. कधी कधी आपल्याला असे वाटते की या विशाल जगात आपण खूप एकटे पडलो आहोत, पण आपल्याला समजून घेणारे कोणीच नाही. पण असं 6 जानेवारी नंतर बाप्पा तुमच्यासोबत सावलीसारखे उभे असतील. त्यामुळे हे तुम्हाला जाणवणार नाही. तुमच्या अंतर्मनातील जी शुद्ध आणि सात्विक श्रद्धा आहे तीच तुमची खरी ढाल आहे. ह्या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आराध्य दैवताचे नाव लिहून तुम्ही ही आध्यात्मिक शक्ती अधिक मजबूत करा. विसरू नका आपले हे चॅनल सबस्क्राईब करणे, कारण त्यामुळे तुम्हाला प्रत्येक हा व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तांत्रिक कृती नसून ती तुमची ईश्वर प्राप्ती असलेली निस्सीम भक्ती आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी ही अंगारकी म्हणजे साक्षात नशिबाचा कायापालट करणारा क्षण आहे. तुमच्या प्रगतीच्या मार्गातील प्रत्येक अडथळा आता गणरायांच्या कृपेने दूर होणार आहे. तुम्ही ज्या एका सुखासाठी वर्षानुवर्षे झुंजला आहात त्याचं आता चमत्कारात रूपांतर होणार आहे. ही ती गोड बातमी आहे. काहीही असू शकते. कदाचित एखादे रेंगाळलेले महत्त्वाचे कौटुंबिक काम पूर्ण होणे किंवा नात्यातील जुना कलह मिटून घरात समाधानाचे वातावरण निर्माण होणे. निसर्ग आता तुमच्या न्यायासाठी धावून आला आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नाव घेता तेव्हा तुमच्या सभोवताली एक दैवी सुरक्षा कवच तयार होते, जे जगातील कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्याजवळ येऊ देत नाही. ग्रहांचे हे बदल स्पष्टपणे दर्शवत आहेत की तुमच्या राशीतील सर्व प्रकारचे दोष आणि नकारात्मक काळ आता संपुष्टात येत आहे. स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. शेवटची संधी आहे. तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि बाकी सर्व त्या ईश्वराच्या चरणी सोडून द्या. जर तुम्ही आता पाहू शकता, ही सकारात्मकता आपल्या मनापासून आली पाहिजे, तेव्हा बदल हे आपोआपच घडत असतात. सर्व राशींचेच जसं सिंह राशीचे लोक हे अत्यंत पराक्रमी आणि उदार असतात. आता तुमची हीच आंतरिक शक्ती जगाला दाखवून द्यायची आहे. 6 जानेवारी नंतर होणारे हे बदल तुमच्या जीवनाचा संपूर्ण नकाशाच बदलून टाकतील. तुम्हाला अनपेक्षित अशा लोकांकडून साथ मिळेल ज्यांची तुम्ही कधीही स्वप्नात अपेक्षा केली नव्हती. एखादा असा जुना प्रसंग ज्याने तुम्हाला रात्रभर रडवलेही असेल, तेच प्रसंग आता तुमच्या बाजूने वळतील आणि तुमची मोठी काळजी कायमची मिटेल. हा केवळ योगायोग नसून हा तुमच्या पूर्व पुण्याईचा फळ आहे. जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच्या आत्ता करा, कारण अशाच प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या गोष्टी आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. कारण तुमची ही एक छोटी कृती कोणाचे तरी जीवन बदलू शकते. सिंह राशीसाठी सुखाचे दिवस आता अगदी उंबरठ्यावर उभे आहेत. तुमच्या राशीत आता सूर्याचे तेज आणि बाप्पाची बुद्धी एकत्रितपणे काम करणार आहे, ज्यामुळे तुमचे आयुष्य सोन्यासारखे चमकणार आहे. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाने तुम्हाला अधिक मजबूत केले आहे. आता वेळ आली आहे त्या मजबूतीचे फळ चाखण्याची. तुमच्या मनातील सर्व शंका दूर करा. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत होते तेच लोक आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना दिसतील. 6 जानेवारीची ही अंगारकी चतुर्थी तुमच्यासाठी साक्षात भाग्योदयाची ठरणार आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि ईश्वराच्या नामांचा जप करा. जीवनातील सर्व गुंतागुंतीची आता सुटका होणार आहे. जर तुम्हाला ही प्रेरणा
प्रेरणा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये आपल्या लाडक्या देवाचे नाव लिहून ही सकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरवा. तुमचे एक सबस्क्राईब आणि एक लाईक क्लिक तुम्हाला या दैवी परिवाराचा हिस्सा बनवेल. तर सिंह राशीच्या माझ्या या प्रिय जातकांनो, तुमच्यातील जी दयाळू वृत्ती आहे ती कधीच सोडू नका, पण आता स्वतःच्या हक्कासाठी उभे राहायला शिका. हा काळ तुम्हाला तो अधिकार मिळवून देणार आहे. ग्रहांचे हे अद्भुत परिवर्तन तुमच्या आयुष्यातील जुनाट प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतील. तुमच्या कौटुंबिक जीवनात जे संकट वादळ होते ते आता पूर्णपणे शांत होईल आणि तिथे तुमचे आनंदाचे असे संकष्टीला मिळणारे दैवी शक्तीचे संकेत हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची गोष्ट ठरेल. बाप्पाचे स्मरण करा, आईवडिलांचे आशीर्वाद घ्या आणि या प्रवासाला सुरुवात करा. तुमच्या श्रद्धेचा विजय निश्चितच होईल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आता मौल्यवान होणार आहे. वेळ वाया घालवू नका. ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे तुमची निंदा केली त्यांना तुमच्या मौनाने आता उत्तर द्या. तुमची प्रगतीच त्यांना सर्वात मोठे उत्तर असे मिळेल. तर ही कृपा तुमच्यासाठी मिळवण्यासाठी, हे वातावरण मंगलमय करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येण्यासाठी जगातील कोणतीच गोष्ट आता थांबवू शकणार नाही. हे संकट आता पूर्णपणे दूर होणार आहे. सिंह राशीच्या बांधवांनाही जेणेकरून हे पाठवा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून तुम्ही कमेंट करायला विसरू नका, कारण थोडा उशीर जरी झाला असेल पण तिथे कधीच अन्याय होत नाही. तुमचे चांगले दिवस आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहेत. 6 जानेवारी अंगारकी संकष्टीच्या नंतरचा हा महाचमत्कार आणि ती मोठी गोड बातमी स्वीकारण्यासाठी तुमचे मन आणि तुमचे घर आनंदाने सज्ज ठेवा. जे वाईट घडले ते विसरून जा आणि एका नवीन ऊर्जेने या काळाचे स्वागत करा. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील ही सकारात्मक गोष्ट आपल्या दैवी शक्तीला ऊर्जा देत असते आणि त्यामुळेच आपल्या जीवनात ही सकारात्मकता ही वाढू लागली की आपले अनुभव तुम्हाला जाणवतील. तुम्हाला जीवनात होणाऱ्या बदलांची अनुभूती येईल. तुम्हाला येणारा हा बदल तुमच्या आयुष्यातील अंधाऱ्या कोपऱ्यांना प्रकाशाचा एक मोठा सूर्य घेऊन येईल आणि तुमचे संपूर्ण आयुष्यच आनंदाने भरून जाईल. 6 जानेवारीच्या संकष्टीनंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि सुखद वळण ठरणार आहे, याची मनापासून खात्री बाळगा. तुम्ही या सुखाचे खरे मानकरी आहात. तुम्ही खूप खूप धन्यवाद माना बाप्पाचे. तुम्ही सर्वांचे नेहमीच चांगले कर. शुभ भवतु. पुढील काळात तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडतात हे पाहण्यासाठी आमच्याशी तुम्ही जोडून राहा. तुमच्या समस्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्यावर नक्कीच उपाय सुचवू. ईश्वराची साथ सदैव तुमच्या सोबत आहे. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.